एक सनसनीखेज खबर सामने आ रही है महाराष्ट्र के पुणे शहर से, जहां एक शख्स ने साली के साथ 20 साल से लिविंग रिलेशनशिप में रह रहे मुंबई के व्यापारी की गला घोंटकर हत्या कर दी और फिर शव को झाड़ियों में फेंक दिया। वहीं मामले की जांच में जुटी पुणे पुलिस ने मुख्य आरोपी समेत हत्या की वारदात में शामिल 4 आरोपियों को गिरफ्तार कर लिया है, जिनकी पहचान अशोक थोरात, गणेश रहाते, धीरज उर्फ बंटी सालुंके और योगेश माने के रूप में हुई है, जबकि मृतक व्यापारी का नाम मैनुअल परेरा बताया जा रहा है। धीरज उर्फ बंटी एक कुख्यात अपराधी है, जिसके खिलाफ पहले से ही हत्या, अपहरण और लूटपाट के कई मामले दर्ज है। दरअसल इस पूरी वारदात का साजिशकर्ता योगेश माने है, जिसकी साली मृतक के साथ लिव इन रिलेशनशिप में रह रही थी। पुलिस के मुताबिक आरोपी की साली ने कुछ दिनों पहले उसे बताया था कि मैनुअल उसे प्रताड़ित कर रहा है और उसके साथ मारपीट कर रहा है। इसके बाद आरोपी योगेश माने ने परेरा की हत्या की प्लानिंग की। बुधवार 20 दिसंबर को आरोपी योगेश ने अपने 3 साथियों के साथ कालीन स्थित परेरा के घर में घुस गया। इस दौरान आरोपी और मृतक में बहस हुई, जिसके बाद इन सभी ने मिलकर उसका गला दबा दिया और हत्या करने के बाद शव को कार में रखकर पुणे के मुल्शी इलाके में लेकर आए और झाड़ियों में फेंककर फरार हो गए। फिलहाल पुलिस मामले की जांच कर रही है। आपल्याकडे खंडणी 2 एक्सटॉर्शन सेल आहे। त्या पथकाला आपल्याला अशी माहिती भेटली होती की ज्याच्यामध्ये एक पुरुषाची डेड बॉडी आहे, ती काही आरोपींनी मुंबई या ठिकाणावरती त्याचा मर्डर करून जो पौड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मुळशी तालुक्यामध्ये पौड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये टाकलेली आहे, अशी माहिती आपल्याला प्राप्त झाली होती। त्या अनुषंगाने आपण खंडणी विरोधक 2 पथकाकडून आपण या घटनेची किंवा या माहितीची सत्यता पडताळण्यासाठी आपण ज्या आरोपींनी हे कृत्य केलेलं आहे त्या आरोपींना आपण ताब्यामध्ये घेतलं। त्यांना खेड शिवापूर या ठिकाणी आपण ट्रॅप लावून त्यांना 4 आरोपींना आपण ताब्यात घेतलं। 4 आरोपींना आपण ताब्यात घेतल्याच्या नंतर त्यांच्याकडे आपण या पूर्ण घटनेची चौकशी केली। तर आपल्याला प्राथमिक चौकशीमध्ये त्यांच्याकडून जी माहिती भेटली त्याच्यामध्ये आपल्याला की जो परेरा नावाचा व्यक्ती आहे की ज्याच्यासोबत या आरोपीतल्या एका आरोपीची जी मेहुणी आहे ती त्याच्यासोबत लिव्ह इन मध्ये राहत होती आणि ते त्याच्यामध्ये वाद होऊन या आरोपींनी त्या परेरा नावाच्या व्यक्तीला त्याचा मर्डर केलेला आहे। त्यानंतर आपण ही या घटनेची सत्यता पडताळण्यासाठी पौड पोलीस स्टेशनला देखील आपण संपर्क केला, तर तिकडे देखील त्यांना अशाच प्रकारची डेड बॉडी भेटलेली आहे आणि त्या अनुषंगाने 632/2023 IPC 302/201 आणि 34 अन्वये त्या ठिकाणी पौड पोलीस स्टेशनला याबाबत गुन्हा दाखल आहे आणि या डेड बॉडीची ओळख त्यांनी पटवलेली आहे। या 4ही आरोपींना आणि त्यांनी जी व्हेकल्स हे बॉडी ट्रान्सपोर्ट करण्यासाठी जी वापरली ती व्हेकल आणि हे 4 आरोपी पौड पोलीस स्टेशनच्या ताब्यामध्ये आम्ही दिलेले आहेत।